सुरुवात करूया बातम्यांना। महत्त्वाची बातमी बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यासंदर्भातली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिलेला आहे। या राजीनाम्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याचं दिसून येत आहे। नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर हा वाद विकोपाला गेलाय। सत्यजित तांबे प्रकरणावरून काँग्रेसमध्ये पटोले विरुद्ध थोरात असा संघर्ष टोकाला गेल्याचं दिसून येत आहे। आता या संघर्षावर काँग्रेस श्रेष्ठी कसा तोडगा काढतात हे बघावं लागेल। दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बाळासाहेबांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं। बाळासाहेबांशी फोनवरून चर्चा झाली, त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलंय असं अजित पवार म्हणाले। मी ज्यावेळेस त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं फोन केलेला होता, आपण एकमेकाला शुभेच्छा देत असतो, त्यावेळेस म्हणलं की बाळासाहेब आज तुमचा आनंदाचा दिवस आहे, वाढदिवस आहे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं, तुम्हाला शुभेच्छा। पण एक अशी बातमी आहे, तर मला कळत नाही की आज तुम्हाला त्याच्याबद्दल विचारावं का नाही विचारावं, कारण आज तुम्ही गडबडीत असाल। पण ते म्हणाले की दादा मी राजीनामा दिलेला आहे आणि तो माझा पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, मी माझ्या पार्टीच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा जे काही असेल ते ठरवणार। विरोधी पक्षनेते अजित पवारांनी थोरातांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब केलं असलं तरी काँग्रेसमधील नेत्यांनाच राजीनाम्याची माहिती नाही असं चित्र आहे। कारण प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना पटोले यांनी मात्र थोरातांनी कुठलाही राजीनामा दिला नसल्याचं म्हटलंय। तर आपल्यासोबत थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, काँग्रेसमधली अंतर्गत धुसफूस वाढलेली आहे, तुमच्यावरची नाराजगी वाढलेली आणि त्याच्यातूनच थोरातांनी राजीनामा दिलेला आहे। बघा, मला काँग्रेसमध्ये कुठलं राजकारण चाललेलं आहे, कोण करतंय त्याच्याकडे माझं फार काही लक्ष नाही आहे। त्यांच्या प्रश्नाला तुम्ही बगल देता, कारण त्यांनी तुमची तक्रार जी आहे ती थेट मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केलेली आहे। बिलकुल, मला ते काय तक्रार केली ते अजूनपर्यंत मला माहिती नाही आणि त्या पद्धतीचं असं कुठलंही हायकमांडकडून मला विचारणा आली नाही। हे मीडियातली आज बातम्या मला अजूनपर्यंत दिसतात आहेत। आणि राहिलं नाशिकच्या निवडणुकीचं, डॉक्टर सुधीर तांबे आणि त्यांचा मुलगा ह्या दोघांनी जाऊन परिवारांनी फॉर्म भरला होता। मी सांगितलं पहिल्या दिवशी की हा परिवाराचा वाद आहे आणि त्याच्यामुळे पक्षाला याच्यामध्ये फार काही इन्व्हॉल्व होण्याचं कारण नाही आणि त्याच्यामुळे आम्ही पक्ष म्हणून त्याच्यामध्ये फार काही इन्व्हॉल्व झालेलो नाही। त्याच्यामुळे फार काही चर्चा आमच्याकडून त्याच्यामध्ये करायची गरज नाही। जे काही प्रश्न उपस्थित केले त्याचे उत्तर आमच्या प्रवक्त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे। पण भाऊ, या संदर्भात तुमचं राहुल गांधी यांच्याशी सुद्धा फोनवर बोलणं झालेलं आहे आणि आपण दिल्लीला जाऊन हायकमांडशी भेट घेणार अशी माहिती समोर नाही, माझ्या अजून कुठल्याही हायकमांडकडून मला कुठला येण्याचा मेसेज आलेला नाही। बाळासाहेब थोरात जर भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागत करू असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। बघा, बाळासाहेब हे आपत्तीचा कुठलाही निर्णय घेणार नाही, त्यामुळे कोणी मुंगेरी लालचे स्वप्न पाहत असेल तो त्यांचा प्रश्न आहे। नक्कीच भाजप जे आहे ते मुंगेरी लालचे स्वप्न पाहता बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमधून जाणार नाही असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व्यक्त करतात। थोरात यांच्या राजीनाम्यावर त्यांची मुलगी जयश्री थोरात यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात। अजून माझ्याबरोबर तर अशी काही चर्चा नाहीये, त्याच्यामुळे मी काही बोलू शकते। ते जेव्हा व्यतीत होतात तेव्हा आम्हाला सर्वांना वाईट वाटतं, पण ह्याच्यावरती मी काही बोलू शकते। जर थोरातांनी राजीनामा दिला असेल तर काँग्रेसनं आत्मचिंतन करावं असा टोला सत्यजित तांबेंनी लगावला। मला याबाबत कुठलीही माहिती नाही। मी साहेबांशी माझा कुठलाही संपर्क या ठिकाणी झालेला नाही, त्यामुळे मला माहीत नाही। परंतु जर खरंच त्यांनी काही पत्र लिहिलं असेल किंवा जर हे सगळं जर घडलं असेल तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने याच्यात आत्मचिंतन केलं पाहिजे की अशा ज्यांनी 100 वर्ष पक्षाबरोबर एकनिष्ठतेने राहिलेले जे परिवार आहेत अशा लोकांवर ही वेळ का येते आहे याचं कुठेतरी आत्मपरीक्षण काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी केलं पाहिजे। काँग्रेसचे नेते थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी नोंदवली आहे। तांबे प्रकरणाचा वाद थेट दिल्ली हायकमांडपर्यंत जाऊन पोहोचलाय। याबाबत थोरात यांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना थेट पत्र लिहून नाराजी व्यक्त केली। हे पत्र न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। पत्रात नेमकं काय लिहिलंय तेही बघूया।
बाळासाहेब थोरात यांनी असं पत्रात लिहिलंय की आम्ही काँग्रेसचे निष्ठावान घराणं, आमच्या निष्ठेबद्दल शंका घेण्यात आली. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत जे काही राजकारण घडलंय त्यानं दुःख झालं, व्यथा झाली. नाशिक मतदारसंघाच्या निवडणुकीत जो गोंधळ झाला तो गोंधळ कमी करण्याऐवजी वाढवण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांकडून आणि काही काँग्रेस नेत्यांकडून झाला. माझ्या परिवाराबाबत व्यक्तिगत पातळीवर टीका टिप्पणी झाली. माझ्याबद्दल मनात इतका राग असेल तर मी प्रदेशाध्यक्षासोबत काम कसं करू? टोकाचे गैरसमज या सगळ्या काळात माझ्या संदर्भात निर्माण करण्यात आले. काँग्रेसच्या विचारानेच मी आजवर राजकारण केलं, हाच विचार मी पुढे घेऊन जाईन, असं थोरात यांनी पत्र लिहिलंय हायकमांड. थोरातांच्या राजीनाम्यावर सुशील कुमार शिंदे हे सगळं टेम्पररी असून काही वेळात सगळं काही ठीक होईल अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. तो राजीनामा आहे का काय आहे, पत्र आहे, हे अजून माहिती नाही आहे. त्यांच्याशी कोणाशी बोलणं झालं नाही अजून. मी काल अध्यक्षांच्या बरोबर होतो पुण्यात, तर त्यांनाही माहिती नाही. त्यामुळे त्याच्यावर रिॲक्शन देणं काही योग्य नाही. हे टेम्पररी असतं, असं आता सगळं ठीक होईल, तर काळजी करण्याचं कारण नाही. बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला ही दुर्दैवी बाब आहे असं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण म्हणाले. त्याचबरोबर हा वाद मिटवण्यासाठी त्यांची मनधरणी करणार असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब तसे एक काँग्रेसचे मोठे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत आणि त्यामुळे नेमकं याच्या मागचं कारण काय हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही आहे. बाळासाहेब आमचे एक सहकारी आहेत आणि संयमी नेते आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागेल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या नवी दिल्लीत जातील. ते विधान परिषद निकालाचा अहवाल पक्षश्रेष्ठींना सांगणार आहेत. यामध्येच ते नाशिकच्या जागेबाबतही माहिती देतील अशी शक्यता व्यक्त होतीये. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा ट्विस्ट बघायला मिळाला. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसनं नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करताच इच्छुक उमेदवार राहुल कलाटे यांनी उघड नाराजी बोलून दाखवली आणि थेट अपक्ष अर्जच दाखल केला. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि राहुल कलाटे आमने सामने सुद्धा आल्याचं चित्र होतं. त्यामुळे चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगतापांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत बघायला मिळाली. राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास मवियाला फटका बसण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह मविया नेते कलाटे यांचं मन वळवून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडतात का हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज नेते आणि अपक्ष अर्ज दाखल करणारे राहुल कलाटे यांच्याशी या सगळ्याविषयी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी. राहुल कलाटे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. राहुल दादा, खरं तर अजित दादांनी आता थोड्या वेळापूर्वीच म्हटलंय की त्यांनी खूप प्रयत्न केला ही बंडखोरी रोखण्यासाठी, मात्र तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम होतात. राहुल ते तुमच्याशी बोलले होते का? नाही, अजितदादा माझ्याशी बोलले नाही की मी नाना काटेंना उमेदवारी देतोय किंवा काही असं काही. मी ते मला म्हटले मी प्रयत्न करतोय. उद्या मी जयंत पाटील आणि पवार साहेबांशी बोलून सकाळी जाहीर करतो. परंतु काय अपेक्षा होती? रात्री 1:30 वाजेपर्यंत ह्या सगळ्या चर्चा सुरू होत्या. नाही, असं वाटलं होतं की अजितदादा जनभावनेचा आदर करतील, परंतु त्यांच्याकडनं बहुतेक त्यांना पिंपरी चिंचवड शहर आजपर्यंत कळलं नाही हे काल जाणवलं. अर्थातच, परंतु ते म्हणतात की उद्धव ठाकरेचा त्यांना पाठिंबा त्यांच्या उमेदवाराला. शिवसैनिक माझ्या बरोबर आहेत. अर्थातच. आणि आता तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक लढणार यावर ठाम? हो हो. आपण बघतोय की राहुल कलाटे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे की अजित पवार असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते आहेत हे आपल्याला उमेदवारी देतील असं आपल्याला वाटलं होतं. त्या पद्धतीने चर्चा सुरू होत्या. मात्र अजितदादांना पिंपरी चिंचवड शहर कळालं नाही आणि त्यामुळे आपण जनभावनेचा आदर करून उमेदवारी अर्ज दाखल करणार आणि निवडणूक लढणार असं कलाटे यांनी स्पष्ट केलंय. पुढील सचिन अंचाळीचा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. या दोन जागांच्या पोटनिवडणुकी संदर्भात कशी लढत असेल त्यावर नजर टाकूया. चिंचवडमध्ये तिरंगी लढत असेल असं आता तरी चित्र आहे. अश्विनी जगताप भाजपच्या उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे अधिकृत उमेदवार आणि राहुल कलाटे यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून मग त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कसब्याकडेही वळूया.
कसब्यामध्ये सुद्धा तिरंगी लढत बघायला मिळतेय। भाजपचे उमेदवार हेमंत रासने, रवींद्र धंगेकर उमेदवार मवियाचे आणि बाळासाहेब दाभेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नाना, एकीकडे आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे ही निवडणूक सहानुभूतीच्या लाटेवर लढली जाते असं दिसतं आहे। तुम्ही कसं बघता या निवडणूक? नाही, या निवडणुकीला आम्ही सुरुवातीला सामोरे जात असताना संपूर्ण महाविकास आघाडी म्हणून या शहराकडे पाहतो आणि या चिंचवड मतदारसंघामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करणार आहोत। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचा जो मला आज उमेदवारी डिक्लेअर झाली, आम्ही चांगलं काम करू। येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचंच या ठिकाणी काम होईल। अर्थात, परंतु जर बघितलं तर तुमच्यासोबत अनेक इच्छुक होते राष्ट्रवादीमध्ये आणि त्यामुळे आता त्यांचंही कुठेतरी मोठ बांधावी लागणार आहे। कसं बघता? आमची एकच मोठी म्हणजे भाऊसाहेब भुईर असतील, मयूर कलाटे असतील, राजू जगताप असतील, प्रशांत शितोळे असतील, मोरेश्वर भाऊ भोंडवे असतील, असे आमचे गोरक्षनाथ लोखंडे आहेत, राजू लोखंडे आहेत, असे आम्ही 10-11 जण जेवढे इच्छुक आम्ही जेवढे पार्टीकडे मागणी केली होती ते सर्व इच्छुकांची एक मूठ आहे। त्यामुळे एकमुखाने आम्ही मागणी केली होती आणि त्या मागणीचा आज दादांकडनं निरोप आला, जयंत पाटील साहेबांकडनं निरोप आला की महाविकास आघाडीतर्फे तुम्हाला ही उमेदवारी देण्यात येत आहे। त्यानुसार तुम्ही काम कराल, सगळे काम करतील, पण राहुल कलाटे हे बंडखोरी करू शकतात असं दिसतं आहे। काय सांगणार आहे? महाविकास आघाडीचे नेते सर्वजण त्यांच्याशी बोलतील। महाविकास आघाडीचा एकच उमेदवार या चिंचवड मतदारसंघात राहील अशीच अपेक्षा करतो। नाना काटे हे महाविकास आघाडीतर्फे अधिकृत उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि आता ही निवडणुकीची रंगत वाढलेली आहे। पुढे सूरज कलबेसा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड। रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी पिंपरीच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी राजू काळे डिपॉझिट भरण्यासाठी चक्क 10,000ची चिल्लर घेऊन आले होते आणि त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची तारांबळच उडाली। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जाहीर सत्कार होणार आहे। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य मच्छीमारांच्या वतीने सत्कार होईल। तो कार्यक्रम वरळीत आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाकरता भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित असणार आहेत। या जाहीर सत्कारावर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नेत्यांनी आम्ही अशा आव्हानाला घाबरत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। आनंद आहे मला, म्हणून तर मी सांगतो या आणि डिपॉझिट लवकर जप्त करा। पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ते सोडून सगळे बोलतात। मी काल पण सांगितलेलं आहे की सोपं आहे, त्यांनी फोन करून सांगावं की आदित्य मला तिथून लढायचं नाही, संपला विषय। एवढं सगळ्यांना बोलायला लावणं वगैरे ठीक आहे, चांगलं आहे ना। तयारी सुरू असेल तर मला आनंद आहे। पहिलं चॅलेंज स्वीकारलं बघा, वेदांत फॉक्सकॉनचं चॅलेंज त्यांनी नाकारलं, ते माझ्याबरोबर चर्चा करू शकले नाहीत। डॅवोस दौऱ्यावर चर्चा करू शकले नाहीत, मुंबईच्या रस्त्यांचा घोटाळा त्याच्यावर चर्चा करू शकले नाहीत, ह्याच्यावर देखील अजून काही बोललेले नाहीयेत। चॅलेंज स्वीकार असतील तर आनंद आहे। आदित्य ठाकरे असंही म्हणालेले आहेत की तुम्ही राजीनामा द्या। त्याने खरं म्हणजे राजीनामा देऊन वरळीत यायला हवं। मुख्यमंत्री म्हणून येऊन सगळा लवाजमा घेऊन वरळीत आपण येणार आहात, म्हणजे आपले 1000-1200 पोलीस त्या खुर्च्यांवर बसणार आणि आपले पोलीस आले की काय होतं आपल्याला माहिती आहे। 32 वर्षाच्या तरुणाला सरकार कसं घाबरतं हे आज वरळीमध्ये महाराष्ट्र पाहिलं। आव्हान तर माननीय आदित्यजी ठाकरे साहेबांना दिलेलं आहे। त्यांनी सांगितलेले आदित्यजी ठाकरे साहेबांनी की वरळीत तुम्ही या माझ्यासमोर लढा। ते आव्हान स्वीकारलं का तर नाही स्वीकारलं। काल आदित्यजी ठाकरे साहेबांनी हे सांगितलं की चला वरळीत तुम्ही येत नसाल तर मी ठाण्यात येतो, तुम्ही राजीनामा द्या, मी राजीनामा द्या, ठाण्याची निवडणूक लढवतो। हे दोन्हीही आव्हान स्वीकारले गेलेले नाही आणि म्हणून आदित्यजी ठाकरे साहेबांना वरळीत आव्हान देणं सोपं काम नाही। भाजपचे नेते मोहित कंबोज
यांनी मुंब्रा स्टेशनचं नाव बदलावं आणि मुंब्रा देवी असं करावं अशी मागणी केली आहे। ट्विट करून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही विनंती केली आहे। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मुंब्रा स्टेशनचं नाव बदलून मुंब्रा देवी करावं अशी विनंती करतो। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मुंब्रा देवी मंदिराचा इतिहास मोठा आहे, तो सगळ्यांकरता अभिमानाचा आहे, असं ट्विट मोहित कंबोज यांनी केलं आहे। ठाकरे गटाचे कोकणातील आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। एसीबीने साळवी आणि त्यांच्या पीएची चौकशी केल्यावर साळवींच्या जवळची काही लोक एसीबीच्या रडारवर आली आहेत अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली आहे। दरम्यान राजन साळवी यांनी जिल्हा नियोजनमधून केलेल्या खर्चावर देखील आता एसीबी लक्ष केंद्रित करत आहे। एसीबीने पाठवलेल्या नोटिशीची प्रत न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। एसीबीने जिल्हा नियोजन समितीला पत्र दिलंय। राजन साळवी यांनी केलेल्या विकास कामांची आता एसीबीकडून चौकशी होईल। पण कुठून तरी त्रास द्यायचा ही त्यांची भूमिका आहे आणि म्हणून चौकशीला आम्ही सुद्धा कंटाळलेलो आहोत। एकदा काय ते तुम्ही आमचं शोधून आम्हाला गुन्हा दाखल करा, आम्हाला अटक करा, आम्हाला जेलमध्ये टाका, आमची तयारी आहे। आमच्या निष्ठा ह्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे आणि आम्ही स्वतः मरेपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिक राहिल्यामुळे आम्ही कशाला घाबरत नाही, चिंता करत नाही, हे माझं मत या ठिकाणी आहे। दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर पलटवार केला। आदित्य ठाकरे सकाळी तयार करतात स्क्रिप्ट, संध्याकाळपर्यंत तेच वाचत असतात असा टोला बावनकुळेंनी लगावलाय। तसंच मविया सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात काहीच काम झालेलं नसून शिंदे फडणवीस सरकार एक प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। हे सकाळी झोपून उठल्यावर स्क्रिप्ट तयार करतात, तेच बोलतात, त्यांना काही माहिती नाही आहे। खरं तर 2.5 वर्ष सत्तेच्या गुंगीमध्ये त्यांनी काही केलं नाही। देवेंद्रजी एकनाथजी 18 तास काम करून त्या ठिकाणी राज्याला पुढे नेतात आहे, एक प्रकल्प आणतात आहे। केवळ या राज्यामध्ये निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याकरता असे प्रकारचे सकाळी लिहिलेली स्क्रिप्ट दिवसभर वाचतात। बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी सेवेला आजपासून सुरुवात झालेली आहे। एकूण 200 प्रवासी क्षमता असलेल्या या वॉटर टॅक्सीचं उद्घाटन मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं। या बोटीचं तिकीट 250 रुपये आणि वरच्या डेकसाठी 350 रुपये असणार आहे। या वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईतून नवी मुंबईत अधिक जलद गतीने पोहोचणं शक्य होणार आहे। मात्र यापूर्वी मांडवा इथं सुरू करण्यात आलेल्या वॉटर टॅक्सीला प्रवाशांचा थंड प्रतिसाद मिळत होता। तिकीट दर जादा असल्याने प्रवाशांनी या वॉटर टॅक्सीकडे पाठ फिरवली होती। सर, प्रवासी बोटीचं उद्घाटन आपल्या हस्ते होते, एकंदरीत पहिली प्रतिक्रिया आहे? मला वाटतं की नवी मुंबई बेलापूरच्या प्रवाशांना जे कुलाबा परिसरामध्ये नोकरी व्यवसाय निमित्ताने जातात, ही एक चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध होते आहे। आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले, केंद्र सरकारने पण याला आम्हाला मदत केली आणि हा एक नवीन प्रकल्प सुरू होतो आहे। आत्ताच्या घडीला प्रायोगिक तत्वावर कसा प्रतिसाद मिळतो आणि जे प्रवासी आहेत त्यांच्या वेळेप्रमाणे कसे ॲडजस्टमेंट आपल्याला करता येते आणि भविष्यामध्ये जे काही अनुभव येतील त्यानुसार आणखी फेऱ्या वाढवल्या जातील। एकंदरीत प्रवाशांची सिक्युरिटी काय असणार आहे, किती वेळामध्ये होणार आहे आणि ही प्रायोगिक तत्वावर जी सुरू करण्यात आलेली प्रवासी बोट पुढे जाऊन काय होणार? मला वाटतं की साधारणतः 40 ते 45 मिनिटांमध्ये आपण इथून तर गेट ऑफ इंडियापर्यंत पोहोचू शकणार आहोत। त्याच्यामध्ये सर्व सिक्युरिटीचा व्यवस्था करण्यात आलेली आहे। यापूर्वी पण भाऊच्या धक्क्यापर्यंतची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली होती, परंतु कदाचित वेळेचं नियोजन आणि जे काही प्रवासी आहेत त्यांचं जे काही कामकाज आहे याच्यामध्ये काही कदाचित त्रुटी असतील आणि त्याच्यामुळे ती बंद पडली होती ती व्यवस्था। एकंदरीत प्रवासी भाडे जे आहे ते 250 आणि 350 रुपये अशा प्रकारचे ठेवण्यात आलेले आहे। आपण जर रेल्वे मार्गाने प्रवास केला तर ते 30 ते 40 रुपयाचा प्रवासी भाडं आहे। काही काळाने जर प्रवासी बोटीला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर हे भाडं कमी होण्याची शक्यता आहे?
मला वाटतं की शेवटी हा एक व्यवसाय आहे आणि निश्चितपणे चांगला प्रतिसाद मिळाल्याच्या नंतर जसं आता आपण बोलले की रेल्वेच्या वाहतुकीच्या माध्यमातून जसं आपला मासिक पास वगैरे असो अशा विषयांवर त्याला जाता येईल. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. ठाणे आणि मुंबईच्या मधोमध असणाऱ्या कोपरी उड्डाणपुलाचं उर्वरित काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. येत्या 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन होणार आहे. मुंबई, नाशिक, आग्रा महामार्ग, घोडबंदर मार्ग, भिवंडी तसंच ठाणे शहर इथल्या वाहनांना आता थेट पूर्व द्रुतगती महामार्गावर जाण्याकरता सोयीचं होणार असून पुलावरील 4 पदरी लेन वाहतुकीकरता खुली होणार आहे. मुंबई लोकलमध्ये जागेवरून किंवा धक्का लागून भांडण झाल्याच्या घटना वारंवार घडत असतात. अनेक वेळा त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर मुंबईच्या लोकलमधला असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. चोरी करत असल्याच्या संशयावरून प्रवाशांनी 2 तरुणांना अक्षरशः अर्धनग्न करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. एका प्रवाशानं आपल्या मोबाईलमध्ये ही घटना कैद केली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय. रस्त्यावर बेकायदा पद्धतीनं भाजी विक्रीची गाडी लावून व्यवसाय करणाऱ्यांवर पुणे पालिकेच्या धनकवडी क्षेत्रीय कार्यालयानं कारवाई केली आहे आणि 10,000चा दंड ठोठावलाय. यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी थेट क्षेत्रीय कार्यालय गाठून कारवाई करू नये अशी मागणी केली. जप्त केलेली पदपथावरील अनधिकृत हातगाडी आणि टेम्पो सोडवण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. नियमानुसार दंड भरावा लागेल, त्यानंतर ते सोडले जातील अशी भूमिका घेतली अधिकाऱ्यांनी. तर अधिकाऱ्यांच्या उत्तरानं रागवलेल्या मंत्री महोदयांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावला आणि संबंधित अतिक्रमण निरीक्षकावर कारवाई करावी, त्याला निलंबित करावं असे आदेश दिले. भुसावळ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हतनूर धरणातून पहिलं आवर्तन 16 जानेवारीला मिळालं होतं. यामुळे भरलेल्या बंधाऱ्यातील साठा किमान 40 दिवस म्हणजेच फेब्रुवारी अखेरपर्यंत टिकून राहणं अपेक्षित होतं. पण गळती असल्यामुळे बंधाऱ्याची जलपातळी 21 दिवसातच 1.5 फुटानं घसरली आहे. असं असलं तरी तूर्त पाणी पुरवठ्याचं नियोजन विस्कळीत होण्याचा प्रश्न नाही. पण शहराला 4 दिवस पुरेल एवढा 10 कोटी लिटर पाणी वाया गेलेलं आहे. या पाण्याचं नुकसान झालेलं आहे. जालन्यामधून एक धक्कादायक बातमी आहे. जालना जिल्ह्यात पुन्हा एकदा अवैध गर्भपात केल्याचा प्रकार समोर आलाय. बदनापूर तालुक्यातील सोमठाणा इथल्या एका 36 वर्षाच्या महिलेचा 4 महिन्याचा गर्भपात करण्यात आलाय. बाजार गेवराई इथल्या डॉक्टरांनी हा अवैध गर्भपात केल्याचं उघडकीस आलंय. डॉक्टर मनोहर जाधव विरोधात अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. अद्याप त्या डॉक्टरला अटक करण्यात आलेली नाही. पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी हजर नसल्याने 2 तास विद्यार्थी शिक्षण अधिकारी आणि त्यांच्या दालनासमोर उभे होते. आमच्या शाळेला शिक्षक द्या, आम्हाला मोबाईल नको, पण आमच्या शाळेला शिक्षक द्या म्हणत चिमुरड्यांनी आक्रोश केला. या चिमुरड्यांचा आवाज ऐकण्याकरता गटशिक्षण अधिकारी आले नसल्याने विद्यार्थी अजूनही आक्रोश करतायत. आमच्या शाळेत एकूण 8 वर्ग आहे. आमच्या शाळेत 10 शिक्षकांची गरज आहे, पण आमच्या शाळेत 5 शिक्षक शिकवतात. त्याच्यातून एक शिक्षक मुख्याध्यापक आहे व एक मॅडमकडे मतदान यादीचे काम आहे. तरी पण आम्हाला 4 शिक्षक कसे शिकवतात असून आम्हाला अजून शिक्षकांची गरज आहे. आमच्या वर्गात 2 वर्ग बसवतात. आमच्या मॅडम 1 वर्ग, आमच्या वर्गातल्या मुलांना आमचे विषय पण माहीत नाही. आम्ही लाखेगाव येथून आलेले आहे. आम्हाला शिक्षक पाहिजे. 1 ते 8 वर्ग आहे ना, आम्हाला 4 शिक्षकच शिकवायला आहे. आईनंच आपल्या 2 चिमुकल्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. सादात नगर या परिसरात काल एका बहीण भावाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. 6 वर्षाच्या अजिबा बसरावी आणि 4 वर्षाच्या अलिफहात बसरावी या 2 बहीण भावांचा झोपलेल्या अवस्थेत मृत्यू झाला होता. मात्र पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलांच्या आईनंच कपड्यानं नाक आणि तोंड दाबून त्यांचा खून केल्याचं समोर आलंय. सातारा पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. आरोपी महिला ही मनोरुग्ण असल्याची पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली आहे.
कोल्हापुरात चारित्र्याच्या संशयातून डोक्यात दगड घालून पत्नीचा अमानुषपणे खून केल्याची घटना कोल्हापुरातल्या बालिंगा इथं घडली आहे. स्नेहल नितीन अहिवळे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. खून केल्यानंतर पती नितीन अहिवळे स्वतः करवीर पोलीस ठाण्यात गेला. नितीन अहिवळे आणि त्याची पत्नी स्नेहल हे दोघे ऊस तोडणी मजूर आहेत. नितीन अनेकदा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. आज पहाटे 4 वाजता चारित्र्याच्या संशयातून दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर पत्नी झोपी गेली असता संतापलेल्या नितीननं पत्नीच्या डोक्यात दगड घातला. बातमी आहे जळगावमधून. उमाळा धानवड या रस्त्यावर ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्यानं सकाळी अपघाताची घटना घडली आहे. या चालकाचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू झाला असून 3 ते 4 मजूर जखमी झाले. या जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. राजेंद्र मगरे असं मृत चालकाचं नाव आहे. राजेंद्र मगरे हा चालक ट्रॅक्टरमध्ये विटा घेऊन जामनेर इथं गेला होता. विटा पोहोचवून ट्रॅक्टर घेऊन परतत असताना उमाळा धानवड रस्त्यावर अचानक ट्रॅक्टर उलटला. या ट्रॅक्टरच्या खाली दबून चालक मगरे हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी धमकीचे फोन आले होते. त्यानंतर मुंबई पोलीस आणि इतर यंत्रणांना सतर्क करण्यात आले. फोन करणाऱ्यानं आपण इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचं म्हटलं. इरफान अहमद शेख असं त्यानं आपलं नाव सांगितलंय. या धमकीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. तुळजापूर तालुक्यातील निलेगाव इथं शेतातील मोटर सुरू करायला गेलेल्या बापलेकाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उस्मानाबादच्या निलेगावचे शेतकरी शरणाप्पा जमादार हे शेतातील विहिरीवर वीज पंप चालू करायला गेले होते. विजेचा शॉक लागून ते जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडले. त्यांचा मुलगा गणेश त्यांना उचलण्याकरता गेला असता त्यालाही विजेचा शॉक लागला आणि त्याचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे निळेगाव परिसरात मात्र हळहळ व्यक्त केली जाते. शासकीय कार्यालय लोकांची कामं वेळेत पूर्ण व्हावी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळेत कार्यालयांमध्ये यावं यासाठी प्रत्येक कार्यालयात हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली लावली जाते. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील बहुतांश कार्यालयांमध्ये ही प्रणाली कार्यान्वितच नसल्याचं समोर आलं. त्यामुळे अजूनही शासकीय काम 12 महिने थांब असाच अनुभव नागरिकांना येतोय. उस्मानाबाद जिल्ह्यातील ही शासकीय कार्यालय. या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी वेळेत हजर राहावं याकरता बायोमेट्रिक प्रणाली लावण्यात आली खरी, पण उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक तालुक्यात ही प्रणाली कार्यान्वितच नाहीये. त्यामुळे कर्मचारी न ऑफिसमध्ये कामाच्या वेळेत येतात न कार्यालयात दिवसभर थांबतात. त्यामुळे शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची कामच होत नसल्याचं समोर आलंय. आम्ही जर आमच्यासारखा जर सर्वसामान्य कार्यकर्ता तहसील ऑफिसला जर गेला बायोमेट्रिकचं काय कागदपत्र जर आणण्यासाठी तर ते एक कर्मचारी जर नसतंय तर त्या बायोमेट्रिकचा प्लॅनचा काय उपयोग काय आहे आमच्यासारख्याला गोरगरिबांना म्हणा अगर सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा होत नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुका असो, कळंब असो किंवा मग उमरगा लोहारा कोणत्याच तालुक्यात ही प्रणाली कार्यान्वित नाहीये. कोरोना काळापासून कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बंद करण्यात आली आहे. पण आता कोरोना संपल्यानंतरही वरिष्ठ अधिकारी ही प्रणाली सुरू करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत असं दिसतंय. त्यामुळे जर लोकांची कामं करण्याकरता अधिकारी कर्मचारी वेळेत येतच नसतील तर बायोमेट्रिक प्रणाली बसवली कशासाठी असा सवाल नागरिक विचारतायत. बायोमेट्रिक प्रणाली कोरोनाच्या काळाच्या वेळेपासून बंद केलेली आहे. नंतर चालू केली तर कुठं चलते कुठं नाही. तर आमची अशी मागणी आहे की त्वरित चालू करावी. आम्ही जर ऑफिसला गेलो तर कर्मचारी कधी असतेत नसतेत त्यांच्यावर कुणाचं वचक नाही. त्याच्यामुळं लवकरात लवकर चालू करावी. या सगळ्या प्रकारासंदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क केला पण त्यांनी यावर बोलायला नकार दिलाय. त्यामुळे तात्काळ जिल्हा स्तरावरून शासकीय कर्मचाऱ्यांनी ही मनमर्जी थांबवण्याची गरज आहे. तरच शासनाचं सर्वसामान्यांचं सरकार हे घोषवाक्य सार्थ ठरेल. उस्मानाबादहून बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आय एम सॉरी मम्मी असा मेसेज आईला पाठवून
12वीच्या विद्यार्थिनीनं आजीच्या घरी आत्महत्या केली. पंख्याला ओढणीनं गळफास लावून घेत या मुलीनं आपलं जीवन संपवलं. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील हसारा इथं हा प्रकार घडलाय. 18 वर्षाच्या या मुलीच्या आत्महत्येचं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही. तिच्या आत्महत्येनं मात्र हळहळ व्यक्त होतेय. घटनेची नोंद तुमसर पोलिसात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करतायत. कोल्हापुरात जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार समोर आलाय. ग्रामसेवकाची जिथं नियुक्ती किंवा प्रतिनियुक्ती सुद्धा नाही अशा गांधीनगर ग्रामपंचायतीत त्यानं मनमर्जीनं 8 महिने काम केलं. या काळातलं निवडणुकीचं केलेलं काम सुद्धा आता वादात सापडलाय. या मनमर्जीच्या कामाला कुणाचा वरदहस्त असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. ग्रामसेवकाचा अजब गजब कारभार. नियुक्ती चंदगडमध्ये, घरोबा गांधीनगरमध्ये. मनमर्जीच्या कामकाजाला कुणाचा वरदहस्त? ग्रामसेवकाचं कामकाज वादात. कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यात कोळिंद्रे खालसा गावात 24 मे 2022 एकनाथ सूर्यवंशी या ग्रामसेवकाची बदली झालेली. पण तिकडे न जाता तो परस्पर कोट्यवधींचं महसुली उत्पन्न असलेल्या गांधीनगर ग्रामपंचायतीत दाखल झाला. 8 महिने सूर्यवंशीनं तिथलं निवडणुकीचंही कामकाज पाहिलं. आता ते काम आणि त्या काळातले निर्णय वादात आले. जिल्हा परिषदमध्ये माहिती मिळवली असता गांधीनगरमध्ये त्यांचं काम कार्यरत असल्याचं किंवा कोणताही काम बघण्याचा आदेश नव्हता असं मला लेखी स्वरूपात माहिती मिळाली असते. ग्रामसेवकाची नियुक्ती प्रतिनियुक्ती गांधीनगरमध्ये नसतानाही त्यानं तिथं काम केलं कसं? कुणाच्या वरदहस्ताने असा प्रश्न निर्माण झालाय. माहिती अधिकारात ही सगळी माहिती समोर आली. ग्रामविकास मंत्री महोदयांना नम्र विनंती करीत इच्छितो की या प्रकरणाची फौजदारी दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांनी बंडतप करून त्यांची चौकशी करावी. तसे न झाल्यास आम्ही न्यायालयात लढा सुरू करू. एकनाथ सूर्यवंशी ग्रामसेवक 11/5/2022 पासून गांधीनगर ग्रामपंचायतमध्ये रुजू झाले आणि 31/1/2023 ते कामातून दुसऱ्या जागी गेले. ते तात्पुरता होते का तिथनं पंचायत समिती करून कशा प्रकारे ते आले आमच्या गांधीनगरला ते आम्हाला माहिती नाही आहे. माहिती अधिकारातली माहिती माध्यमांपर्यंत पोहोचल्यावर लगेच नवा ग्रामसेवक नियुक्त करण्यात आला. मी आज 6 तारखेला कार्यालयीन वेळेतच इथं हजर झाले आणि लिखित आदेश आहे तसा माझ्याकडे. त्या आदेशानं मी आज इकडे कामकाजाला सुरुवात करणार आहे. त्या 8 महिन्यात एकनाथ सूर्यवंशीने राबवलेली प्रभाग रचना आरक्षण सोडत बेकायदेशीर आहे. ग्रामपंचायत निवडणुका परत घ्या अशी मागणी आता जोर धरतीये. नवीन ग्रामपंचायत इलेक्शन लागावी अशी आमची इच्छा आहे आणि याची लवकरात लवकर चौकशी होऊन त्यांना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा. प्रभाग रचना वगैरे तिनं केलेली आहे. सदरची इलेक्शन ही बेकायदेशीर झालेली आहे असे माझे मत आहे. तरी परत इलेक्शन व्हावं आणि या कामाची चौकशी व्हावी. गांधीनगर ग्रामपंचायतीतला हा प्रकार धक्कादायक आहे. विस्तार अधिकाऱ्यांना ही गोष्ट लक्षात आली नाही का? गटविकास अधिकारी नेमकं काय करत होते असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणातल्या दोषींवर कारवाईची गरज आहे. सूर्यवंशी यांनी बेकायदेशीरित्या हा चार्ज स्वीकारून अनेक जी कामं केलेली आहेत ती आता ग्राह्य धरायची का? अगदी ग्रामपंचायत इलेक्शनची प्रभाग रचना सुद्धा त्यांनी केलेली ती सुद्धा ग्राह्य धरायची का असा आता नागरिकांच्या समोर प्रश्न आहे. त्यामुळे आता दोषी अधिकाऱ्यांच्यावरती कारवाई होणार का हेच पाहणं महत्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुंके, न्यूज 18 लोकमत, गांधीनगर, कोल्हापूर. उत्तर प्रदेशच्या हापूर इथं एका वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. बीच रोडवर दुचाकीस्वार कारला धडकला आणि त्यानंतर एका वृद्धाला मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. गंभीर बाब म्हणजे तरुण या वृद्धाला मारहाण करत असताना कुणीही या वृद्धाला वाचवायला पुढे गेलं नाही. एअर कार्गो इम्पोर्ट दिल्लीनं दुबईहून जयपूरला जाणाऱ्या ट्रान्सशिपमेंट खेक रोखली आहे. यावेळी तपासणीत 5.66 कोटी रुपये किमतीचं सोनं जप्त करण्यात आलंय. प्रत्येकी 1 किलो वजन असलेल्या सोन्याची 10 बिस्किटं जप्त करण्यात आली असून त्याचबरोबर तब्बल 4.25 लाख रुपये किमतीचे मौल्यवान दगडही सापडले आहेत. दुबई जयपूर या दिल्ली एअर कार्गो इम्पोर्टची ही मोठी कारवाई आहे. विमानातून हे सोनं जप्त करण्यात आलेलं आहे.
तुर्की आणि सिरियात भूकंप झालेला आहे, त्यामुळे हाहाकार माजलाय. भूकंपात आतापर्यंत 4,000हून अधिक लोक मृत्युमुखी पडली आहेत अशी माहिती मिळतेय. यानंतर आता जगभरातून तुर्की आणि सिरियाला मदतीचा ओघ सुरू झालाय. भारतानंही मदत आणि बचाव कार्याकरता NDRFच्या टीम्स तुर्कीला पाठवल्या आहेत. भारताचं विमान अदान विमानतळावर उतरलं असून NDRFची 2 पथकं, प्रशिक्षित श्वान पथक आणि आवश्यक उपकरणं तसंच जीवनावश्यक वस्तूंचा साठा भारतातून तुर्कीमध्ये पोहोचलाय. यासोबतच भारताची पॅरामेडिकल टीम तुर्कीला रवाना झाली आहे. हवामान बदलामुळे शोध आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. भारतानं तुर्की आणि सिरियातील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीतील भूकंपात नुकसान झालेल्यांना शक्य होईल तेवढी मदत करणार असल्याचं म्हटलंय. चीनच्या कथित हेरगिरी फुग्यावरून अमेरिका आणि चीनमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शनिवारी अमेरिकेच्या आकाशात एक भला मोठा फुगा पाहायला मिळाला. तो अमेरिकेनं क्षेपणास्त्र डागून खाली पाडला. आता आणखी एक फुगा कोलंबियाच्या आकाशात आढळून आलाय. अमेरिका आणि कॅनडा पाठोपाठ आता कोलंबियाच्या आकाशातही एक भला मोठा फुगा आढळून आलाय. वॉशिंग्टननं सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर कोलंबियाकडून टेहळणी अभियान चालवण्यात आलं होतं. त्या टेहळणी दरम्यान तो फुगा कोलंबियाच्या आकाशात आढळून आलाय. चीनकडून हेरगिरीसाठी त्या फुग्याचा वापर केला जात असल्याचा अमेरिकेचा संशय आहे. कोलंबियाच्या हवाई हद्दीमध्ये जवळपास 55,000 फूट उंचीवरती तो आढळून आलाय. ताशी 25 नॉटिकल मैल वेगानं तो पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. कोलंबियाच्या हवाई दलानं दिलेल्या माहितीनुसार त्या फुग्यावर निगराणी ठेवण्यात आलेली होती. तसंच त्याचा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि हवाई वाहतुकीला धोका तर नाही ना याचाही आढावा घेण्यात आला होता. खरं तर 2 दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी अमेरिकेच्या उत्तरेला असलेल्या प्रदेशावर आकाशात अशाच प्रकारचा एक भला मोठा फुगा आढळून आला होता. चीनकडून हेरगिरीसाठी त्या फुग्याचा वापर केला जात असल्याचा संशय अमेरिकेनं व्यक्त केला होता. त्यानंतर शनिवारी रात्री अमेरिकेनं लढाऊ विमानातून क्षेपणास्त्र डागून तो फुगा अटलांटिक महासागरात पाडला होता. त्याविषयी चीन सरकारनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्य माहिती नसताना अशा प्रकारे आरोप करणं चुकीचं असल्याचा आरोप चीनकडून करण्यात आलाय. तसंच अमेरिकेची ही कारवाई आंतरराष्ट्रीय हिताच्या विरोधात असल्याचा दावाही चीनकडून करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. बघणार आहोत टॉप 18 बातम्या. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा अखेर आज विवाह बंधनात अडकतायत. यासाठी जय्यत करण्यात आली आहे. जैसलमेर मधल्या सूर्यगड पॅलेस भोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लग्नात 150 ते 200 पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलंय. या लग्न सोहळ्याबाबत एक मोठी बातमी समोर येते. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात मोबाईलवर बंदी नाहीये, त्यामुळे लवकरच त्यांचा लग्नातला लुक चाहत्यांना बघायला मिळेल. अभिनेता अक्षय कुमारनं त्याच्या आगामी उत्तर अमेरिकेच्या टूर संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात अक्षयसह इतर सगळे कलाकार एका ग्लोबवर चालताना दिसतायत. त्यावर भारताचा नकाशा देखील आहे. या नकाशावर अक्षय चालताना दिसल्यानं नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर संतापजनक कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षितने निर्मित पंचक सिनेमाची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला नामांकन मिळालंय. माधुरीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. आदिनाथ कोठारे, तेजस्वी प्रधान यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा आहे. अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीनं नुकताच 31वा वाढदिवस साजरा केला. तिनं तिच्या खास मैत्रिणींसह दुबईतील यॉटवर वाढदिवस साजरा केला. या पार्टीतील एक व्हिडिओ नोरानं शेअर केलाय. अभिनेत्री कृती सनन हिनं आगामी शहजादा सिनेमातील मुंडा सोना हूं मैं या गाण्याच्या शूटिंग दरम्यानचा BTS व्हिडिओ शेअर केलाय. यात कृती आणि कार्तिक गाण्याच्या शूटिंग दरम्यान मजामस्ती करताना दिसतायत. द गॉडफादर सिनेमाचे प्रसिद्ध अभिनेते आणि ऑस्कर विजेते मार्लन ब्रँडो यांच्या ब्रेकअप लेटरचा आता लिलाव होणार आहे.
मार्लन ब्रँडो यांनी हे लेटर 1940 मध्ये आपल्या गर्लफ्रेंडला लिहिलं होतं. हे लेटर बोस्टन स्थित RR ऑक्शनने सूचीबद्ध केलं. 12 लाखांना ते विकलं जाणार आहे. अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण विमानतळावर दिसले. दोघेही त्यांच्या आगामी फायटर चित्रपटाच्या शूटिंग शेड्यूलसाठी रवाना झाले. सलमान खानचा बहुप्रतीक्षित टायगर 3 सिनेमानं रिलीज आधीच 200 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अमेझॉन प्राईम व्हिडिओनं तब्बल 200 कोटी रुपयांना या चित्रपटाचे हक्क विकत घेतलेत. अभिनेता अजय देवगण आणि तब्बू ही जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या औरों में कहा दम था या सिनेमात ते दोघे एकत्र दिसणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतनं पती आदिल खानवर फसवणुकीचे आरोप केले. 4 लाख रुपये आणि सोनं घेऊन पळाल्याचा आरोप राखीनं आदिलवर केलाय. त्याचप्रमाणे आदिल खान याचे तनू चंदेल हिच्यासोबत अफेअर असल्याचा आरोपही तिनं केलाय. पंजाबची कतरीना अशी ओळख असलेला शहनाज गिलचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. शहनाजचे पंजाबी ड्रेसमध्ये चहा पीत असतानाचे फोटो व्हायरल झाले असून शहनाजचा हा सिंपल लुक चाहत्यांना आवडलाय. मिडनाईट एव्हिक्शनमध्ये निमृत कौरला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात आलं. बिग बॉसच्या घरात आलेल्या लाईव्ह ऑडियन्सने निमृतला कमी मतं दिल्यानं बाहेर काढण्यात आले. त्यामुळे बिग बॉस आता टॉप 5 सदस्य झालेले आहेत. अभिनेत्री शनाया कपूर आपल्या ग्लॅमरस लुकमुळे चर्चेत असते. नुकतंच तिनं खास फोटोशूट केलं. या ग्लॅमरस लुकसह शनायाचा क्यूटनेस बघायला मिळाला. पाकिस्तानी सिनेमा जॉयलँडवर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं बंदी घातली आहे. आता हा चित्रपट भारताबरोबरच इतर काही देशांमध्ये देखील रिलीज होणार आहे. हा चित्रपट भारतात 10 मार्चला रिलीज होणार आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते. नुकतंच तिने साडीतील लुकमधील काही फोटो शेअर केले. साडीमध्ये अंकिताचं रूप अधिक खुलून आलंय. फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होतोय. फॅशनिस्टा मौनी रॉय हिनं आपल्या लेटेस्ट फोटोशूटनं सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या पोस्टला अवघ्या काही तासात 7 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. अभिनेत्री जान्हवी कपूरनं एका नामांकित ब्रँडसाठी खास फोटोशूट केलं. या जान्हवीचा बोल्ड लुक बघायला मिळतोय. या दुपारच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही क्षणात अजून ताज्या घडामोडी घेऊन पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.